महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक येथील धबाडी परिसरात 20 मे 2025 रोजी रात्री 9 वाजता एका अज्ञात इसमाने एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला होता। या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। पावसामुळे अंधुक प्रकाश असतानाही विजेच्या एका झळकत्या प्रकाशात महिलेचा रिक्षामध्ये बसताना दिसलेला क्षण महत्त्वाचा ठरला। तपास पथकाने तब्बल 10,794 रिक्षांची माहिती घेऊन त्यातील 1,200 रिक्षांचे फोटो मिळवून आणि सुमारे 150 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षा आणि आरोपीचा माग काढला। या तपासातून आरोपी शाहरुख शकील मंसूर वय 27 राहणार हडपसर पुणे, मूळगाव बिजनौर उत्तर प्रदेश याचे नाव निष्पन्न झाले। पथकाने तब्बल 3,200 किलोमीटरचा प्रवास करून आरोपीला उत्तर प्रदेशातील धामपूर येथून 9 जून रोजी सकाळी अटक केली। या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल भारती विद्यापीठ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आरोपीकडून पुढील तपास सुरू आहे। 20/5/2025 रोजी 9 वाजेच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्नल पेट्रोल पंपाच्या जवळ एक सर्व्हिस रोड आहे। तिथं एका महिलेची बॉडी मिळालेली होती आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाऊस वगैरे होता, पाणी वाहत होतं आणि आय थिंक तिथल्या शेजारची नाली ही ओव्हरफ्लो होऊन तिथून वाहत होती। तर सुरुवातीला असं वाटलं की ही बॉडी मे बी वाहून आलेली वगैरे असेल, कारण मोठ्या प्रमाणावर फ्लडसारखं तिथं त्या रस्त्यावरून वाहून गेल्यासारखं हे झालेलं होतं। परंतु तिथं व्यवस्थित ते बॉडीचं निरीक्षण केल्यावरती लक्षात आलं की त्या महिलेच्या डोक्यामध्ये काहीतरी वार होते, मोठ्या 2 जखमा होत्या, इंजुरीज होत्या आणि त्या अशा पडून होण्यासारख्या नव्हत्या। त्यामुळे मग त्याच्यामध्ये मर्डर दाखल करण्यात आला। 262/2025 नुसार BNSच्या कलम 103(1) नुसार हा गुन्हा दाखल केलेला होता। आणि हा गुन्ह्यामध्ये ॲक्च्युली त्या दिवशी लाईट नव्हती, मोठ्या प्रमाणावर पाऊस होता, त्यामुळं टेक्निकल ॲनालिसिसच्या दृष्टीनं आम्हाला ते फार अवघड होतं, कारण लाईट नसल्यामुळे CCTV कॅमेरे मोठ्या प्रमाणावरती तिथले सगळेच बंद होते रस्त्याचे वगैरे, कुठंच CCTV फुटेज मिळणं थोडंसं अवघड होऊन गेलेलं होतं। परंतु त्याच्यामध्ये जवळपास 3 दिवस अलीकडं आणि 3 दिवस नंतरचं आम्ही थोडंसं तिथल्या आजूबाजूच्या भागाचं पण हे केलं, CCTV ॲनालिसिस केले। 350 ते 400 CCTVचं याच्यामध्ये टोटल आम्हाला ॲनालिसिस करावं लागलं। तर त्याच्यामध्ये एक रिक्षा थोडीशी आम्हाला अंधुकशी त्या ठिकाणीपर्यंत गेलेल्याची लक्षात आली, नवले पुलाजवळून, आणि मग त्या रिक्षाचा शोध घेणं गरजेचं होतं आम्हाला। परंतु त्या लेडीजचा जो मोबाईल होता त्याचं पण आम्ही ॲनालिसिस केलं, तर तो नांदेड सिटीला बंद झाल्याचं दिसत होतं, नांदेड सिटीच्या तिथं स्विच ऑफ झाल्याचं होतं, म्हणून आम्हाला नांदेड सिटीपर्यंत या तपासामध्ये जावं लागलं। तर तिथं ती एका ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलं आणि तिथून तिचाच मोबाईल स्विच ऑफ झालेला होता। पण तिथून ती येताना एका 2 व्हीलरवरती बसून आलेली हे लक्षात आलं। मग त्याचा मी परत CCTV फुटेज सगळ्यात चेक केल्यानंतर ती तिथं नवले ब्रिजजवळ उतरली हे लक्षात आलं। मग म्हणून त्या दुचाकी स्वराला बोलवून विचारपूस केली असता तर त्यांना सांगितलं मी फक्त तिला लिफ्ट दिलेली होते आणि ते खरंही होतं। त्यामुळे त्यांना नवले ब्रिजला तिथंपर्यंत तिला आणून सोडलेली होती। त्याच्यानंतर मग त्या पुढचा पार्ट आमचा हे होता की आता ती इथून त्या स्पॉटपर्यंत कशी आली। मग ज्यावेळेला हे सगळं ॲनालिसिस मागचं पुढचं सगळं केलं तेव्हा असं लक्षात आलं की एका रिक्षात ती बसलेली होती। मग तिथल्या रिक्षावाल्यांकडे वगैरे पण बऱ्यापैकी चौकशी केली, ती रिक्षा कुठली असेल काय ते, आणि रिक्षाचा जो एक छोटासा फोटो मिळालेला होता त्याच्यामध्ये त्याचं एवढंच वैशिष्ट्य लक्षात येत होतं की सगळ्या रिक्षांना मागच्या बाजूला असं विंडो टाईप प्लास्टिक असतं आणि ह्या रिक्षाला ते नव्हतं, ते पूर्ण ब्लॅक हुड लावलेलं होतं त्याला, आणि तिथं नंबर तर दिसत नव्हता, फक्त कंपनी लक्षात आली TVS कंपनीची रिक्षा आहे आणि ही पूर्ण ब्लॅक ह्यानं कवर केलेली आहे। मग त्या रिक्षांचा शोध TVS कंपनीच्या घेण्यासाठी जवळपास सिटीमध्ये 10,794 रिक्षांचं रेकॉर्ड आम्ही मिळवलं। त्याच्यामध्ये 1200 ते 1500 रिक्षांवरती कारवाई झालेली होती, त्यामुळे त्यांचे मागचे पुढचे फोटो होते आणि तिथले जे लोक होते रिक्षाचे, नाईटला वगैरे असायचे, ह्या सगळ्यांकडे चौकशी करता आम्हाला ही रिक्षा शाहरुख नावाच्या एका माणसाची आहे अशी कळली, आणि तो राहायला शकील मंसूर म्हणून आहे आणि तो सध्या राहायला हडपसरच्या हद्दीमध्ये आहे, परंतु तो मूळचा बिजनौर उत्तर प्रदेशचा होता। मग त्याचं जेव्हा आम्हाला ही रिक्षाचा मालक कळला, मग त्याचा मोबाईलवरून आम्ही त्याचे CDR ॲनालिसिस केले, तर त्या दिवशी त्याचं CDRचं लोकेशन तिथे मिळत होतं, त्या नवले ब्रिजच्या तिथं वगैरे मिळत होतं। आणि ज्या वेळेला आम्ही हे त्याला म्हणजे नंबर मिळाला त्या दिवसाचं त्याचं लोकेशन UPचं होतं।
त्यामुळे मग इमिजिएट आमची टीम आम्ही तिकडे पाठवली आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे. ॲक्च्युली तसा हा मर्डर डिटेक्ट करणं तेवढं इझी नव्हतं, कारण तांत्रिक विश्लेषणामध्ये सुद्धा खूप अडचणी येत होत्या. पावसामुळे CCTV फुटेजेस नव्हते, त्या दिवशीचे मिळणं अवघड झालेलं होतं कुठलेही, आणि असं ठिकाणी टाकलेलं होतं की तिथं लोकही त्यावेळेला कोणीच नव्हते. त्यामुळं तसा अवघड होता, परंतु भारती विद्यापीठच्या टीमने याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे काम केलं. दोन्ही PI जे आहेत साळगावकर, राहुल खिलारे आणि निलेश मोकाशी यांच्या टीमनं अतिशय परिश्रम घेऊन जवळपास 2-3 दिवसापूर्वी हा मर्डर डिटेक्ट करून UPला जाऊन ह्या आरोपीलाही ताब्यात घेतलेला आहे. हां, ॲक्च्युली हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड, भिगवण. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.